नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे। तर आज ही माझ्या मेकअप प्रोडक्टची ट्रॉली मी समोर घेऊन बसलेली आहे। तर मी करणार आहे माझ्या मामाच्या मुलीचा मेकअप। तर हा मेकअप कसा झालेला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा। शाळेने आमचे काम केले ना? नाही मग कुणी केलं हे सगळं? गाइस त्या ऑफ ट्रॉलीने तसंच झालं। ट्रॉली सारखी इकडे तिकडे घेऊन फिरते मम्मा, म्हणून ते तसं झालं। आज आम्ही मेकओव्हर करणार आहोत। एक आमच्याकडे मॉडेल आले, तर त्या मॉडेलचा आम्ही हळदी लुक करणार आहोत। तर तो हळदी लुक कसा होतोय तुम्ही मस्त बघा, एन्जॉय करा। आता सध्या लाईट गेले त्यामुळे आम्हाला क्रिम्पिंग आमचं राहिले। आता आम्ही बघू, लाईटची वाट बघून आम्ही आता मेकअप स्टार्ट करणार आहोत। जर आली तर ठीक, नाही आली तर मग डायरेक्ट मेकअप। जो मम्मा ज्याचा मेकअप करणार आहे ना तो व्हिडिओ शूटिंग करतोय। अगो बाई, मग आमच्या मॉडेलला शूट करायला सांगितले, काय खरं नाही। चलो, तर बघा हे ट्रॉलीमध्ये सगळ्या वस्तू आहेत। तर ह्या वस्तू ना मेकअपसाठीच ही ट्रॉली ठेवलेली आहे। तुम्ही काही व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल। आणि हे जे प्रोडक्ट आहेत ते एकदम व्यवस्थित बसतात। तर मुंबईवरून गावाला हे सर्व प्रोडक्ट्स आणलेत मी, कारण मला भरपूर सारे लुक करायचे होते। पण आता बघू प्रेग्नन्सी आणि ते सगळं मिळून कसं कसं होतंय। तर जसं जमेल तसं मी लुक करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्ही मस्त एन्जॉय करा। आणि कोणता लुक तुम्हाला छान वाटतोय, कोणता लुक आवडतोय तो कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारचे लुक बघायला आवडतील ते सुद्धा सांगा। तर चला आता आपण मेकअपला स्टार्ट करूया। तर तुम्हाला आमचे मॉडेल दाखवते आणि त्याच्याशी रिलेटेड जी ज्वेलरी आहे, जे ड्रेसअप आहे ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर चला व्हिडिओ मस्त एन्जॉय करा। तर गाईज बघा, हा ड्रेस आहे ना, या ड्रेसवरती आम्ही हळदी लुक करणार आहे पूर्ण प्रॉपर। आणि याच्यामध्ये जी फ्लावर ज्वेलरी आहे ते याच्यामध्ये ठेवले आणि याच्यावरती तिचा लुक करणार आहे। ही आमची मॉडेल आहे, माझ्या मामाची मुलगी। तुम्ही काही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये वगैरे बघितली असेल। तर तिच्यावरचा लुक कसा होतोय तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। सिंगर दाखवत्या, सिंगर जोरात बोला जरा। बस, मध्ये मध्ये गॅप म्युझिक आहे का? नाही, तुम्ही काय खाताय? आवाजच येत नाही पण आमच्या मम्माकडे एवढे सारे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत। किती रुपयाला सांग मम्मा? किती हजारचं आहे? 30,000चं आहे। हा 30,000 ते 30,000। आपण आता काय करूया काकू दीदीचा आय मेकअप करायचा आता। नेहमीप्रमाणेच मी आय मेकअपला सुरुवात केलेली आहे। आणि हळदी लुक असल्यामुळे खूप सुंदर प्रकारे मला येलो आणि पिंक अशा पद्धतीचा तो आय मेकअप हवा होता, म्हणून मी त्याच पद्धतीचा तो मेकअप केलेला आहे। आणि इथं फोटोशूटसुद्धा केलेला आहे। त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे पोज देऊन तिने फोटो काढलेले आहेत, व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे। तिच्या चेहऱ्याचे जे प्रॉब्लेम होते ते पण हाईड करून घेतले। तर तिला बोलवल्यानंतर ती लगेच आली आणि आम्ही मेकअपला स्टार्ट केलं। पण एक गोष्ट झाली की लाईटच गेली होती। लाईट गेल्यामुळे आम्हाला सुरुवातीला क्रिम्पिंग करायचं होतं केसांचं, पण क्रिम्पिंग झालेलं नाही। मग मेकअप करायला घेतला आणि मेकअप झाल्या बरोबर महत्त्वाच्या टायमिंगला लाईट आली आणि मग मी तिचं क्रिम्पिंग करून घेतलं। प्रेग्नन्सीमुळे मलाही जास्त वेळ उभं राहता येत नाही, तरीही मी तिचा लुक करायचं ठरवलं होतं आणि खूप सुंदर प्रकारे लुक झाला होता। तिने पण छान प्रकारे कोऑपरेट केलं होतं। तर अशा पद्धतीने जी क्रिम्पिंग आहे ती मी केलं होतं। आणि शनाया शूट करत असल्यामुळे कॅमेऱ्यात इतकी हलवत होती की त्यामुळे तो व्यवस्थित पार्ट शूट झालेला नाही। तर अशा पद्धतीने क्रिम्पिंग केली आणि तिची हेअरस्टाईलसुद्धा खूप सुंदर प्रकारे झालेली आहे। तर हा सर्व फायनल लुक आपण बघूयात कसा झालेला आहे आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा लुक कसा झाला आहे। तर इकडे बघा, आम्ही तिला शूटिंगसाठी इकडे जे आमच्या इकडे डाळिंबाची बाग आहे तिकडे आणलेलं आहे। गावाला असल्यामुळे नेचरमध्ये शूटिंग करायचं ठरवलं होतं, पण माझ्या मोबाईलला आणि भावाच्या मोबाईलला जास्त काही क्लॅरिटी नव्हती, त्यामुळे तो जसं मनासारखं किंवा जसं पाहिजे असं शूट नाही झालं। पण ठीक आहे, आम्ही पण खुश होतो। आमची मॉडेल रेडी झालेली आहे, वेगवेगळ्या पोज देते मॉडेल। चला पोज द्या, मस्त हसायचं जरा कमी करा। तुम्हाला बरं
मला सांगा तुम्हाला मेकअप कसा वाटला? खूप छान वाटलं. आवडला? हो, तुम्ही कसं दिसताय? छान दिसते. मस्त. मस्त दिसताय की मस्त? मस्त. मस्त दिसताय ना. मला आवडलं ना? हो. बर, आवडलं म्हटलंय. बघा आम्ही इकडे डाळिंबाच्या बागेमध्ये आलो. इकडे शनाया आहे, शनायाचे मामा, आणि आम्ही मस्त असं अक्कूचं शूटिंग करतोय. तर तुम्हाला असं वाटतंय की ना कुठली पिक्चर मध्ये हिरोईन आली. एवढं माझ्या मम्मी छान मेकअप केला. अरे बापरे, बघा तुमच्या शनाया तुझी मम्मी कशी मेकअप करते? हा? तुझी मम्मी कशी मेकअप माझ्या मम्मीने कोर्स केलाय म्हणूनच मेकअप करते ना. छान करते ना? एकदम भारी. असं वाटतं एका पिक्चर मध्ये कोणतं हिरोईन आले. बर बर, आम्ही ना, आणि बघा हिची हेअरस्टाईल पण आम्ही अशी केली. हेअरस्टाईल दाखवत राखू. अशा पद्धतीची हेअरस्टाईल आणि सुंदर सुंदर असा हळदी लुक केलाय. काय काय हो मॉडेल, डोळे बंद करा, जर आय मेकअप पण दाखवा. मस्त एकदम सुंदर झालाय. खुश आहेत कामाबद्दल. तर मंडळी, हे काही फोटोज आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला, आणि तुम्ही सुद्धा डेफिनेटली तुमच्या हळदीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये कोणाचं लग्न असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा तुमचा असा मेकअप लुक करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे असे हेअरस्टाईलसुद्धा करू शकता. तर काही फोटो मी तुमच्यासोबत तिचे शेअर केलेले आहेत, जे की मला थोडेसे बरे वाटले. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणखी कोणत्या पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आणि चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, खुश राहा आणि नवीन नवीन शिकत राहा. बाय बाय.